दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढ काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस गो सरू मी काय म्हणतोय गौरीन फोन केला नचिकेतला हा न पुन्हा सांगू ती का करू शांत राहा नको यांना राग येईल. अगो पण नाही केला तर त्याला राग अगं त्याला राग आला तर त्याला समजावता येईल आपल्याला. यांना कसं समजावणार? तब्येत बरी नाहीये ना त्यांची आणि आत्ताच डोळा लागलाय. शांत राहा आता नको. अगो ते झोपले तिथपर्यंतच करायचं म्हंटलय मी. जागा आहे मी, काही कोणाला कळवायची गरज नाहीये. असं कसं म्हणता जावय बापू? सरिता सासूबाईंना घेऊन घरी जा. अहो पण मी काय म्हणते त्या पोरावर एवढा राग कशाला बघ. अगो पण त्या का कळणार कसं? कलियुगात आकाशवाणी बंद झाली ना आज म्हणून फोन आले ना. शांत राहा तू बस इथे आधी बस. मी बघते काय करायचं ते. ठीक आहे दादा फोनच उचलत नाहीये. हाँ कुछ कहा आपने? नाही खूप उशीर झालाय शिव. तू घरी गेलास तरी चालेल. घर नहीं, हम रुकते हैं. अरे पण तू थांबून काय करणार? आणि मी आहे इथे बाबांची काळजी घ्यायला. मी करेन मॅनेज. आप अकेले कैसे मैनेज करोगे? भागा दौड़ी करनी पड़ेगी. हम नको आता सगळं मॅनेज करायची सवय करायला हवी ना. ऑस्ट्रेलियाला जायचा निर्णय घेतलाय. कदाचित कायमचाच जाईल तो. त्याने आम्हाला एकदा सुद्धा सांगितलं पण नाही रे. तिथे आई आजींना बाबांची चिडचिड दिसते पण त्यामागचा त्रास कळतोय मला. बाबा अचानक खचलेत शिव. एकटे पडलेत आणि त्यांना असं एकटं पडलेलं मला बघवत नाहीये. मी आहे त्यांच्यासोबत आणि कायम असेल. शिव निघ तू. तुझी आज दिवसभर दगदग झाली आमच्यामुळे. सॉरी. सॉरी किस बात के लिए? तुला उगाच परेशानी. ऐसी कोई बात नहीं है गौरी जी, पर आज थोड़ा परेशान जरूर हुए हम. आपके बाबा को देखकर हमें अपने अम्मा बाबूजी याद आ गए. उनका बेटा भी तो सब छोड़ छाड़ कर परदेस आके बस गया है ना. आपकी बाबा की आंखों में आंसू देखकर हमें लगा कि हमारे अम्मा बाबूजी भी मन ही मन बहुत रोए होंगे. हमारे प्रमोशन की खुशी में इतने खुश थे हम कि उनकी तकलीफ के बारे में सोचना ही भूल गए. बहुत याद आ रही है उनकी, चिंता हो रही है. बेटे के होते हुए बाप अकेला महसूस करे, इससे बड़ा दुख और कोई हो ही नहीं सकता. कल कहीं उनके साथ कुछ अनहोनी हो गई तो. शिव तिन्ही संजेला असं अशुभ बोलू नये. शुभ अशुभ का तो पता नहीं, पर कहीं हमने मुंबई आके गलती तो नहीं कर दी ना. शिव दादाचा फोन आहे. हॅलो. हाँ हॅलो. हाँ गौरी. हॅलो दादा. ते अरे बाबा. नाही नाही मला सगळं कळलंय. मी निघालोच आहे. हो लगेच पोहोचतोय लगेच पोहोचतोय. चल दादा येतोय. मी आज जाते. आई दादा येतोय. आताच त्याचा फोन आलेला. हो का? चला बरं झालं. अगो विकीने कळवलं असणार. हा पोरगो गुणाचो हा ना. एवढा हाताक लागला तरी धावत पळत घरी जाऊन निरोप दिल्यान. बरोबर. अगो आपला घरचा माणूस पण एवढा करूचा नाही.
बाबा काय झालं आई? नाही चक्कर येऊन पडले जरा, आता आता बरं आहे. चक्कर? बाबा, अहो बाबा तुम्ही किती फिट दिसता, तुम्हाला चक्कर कशी आली? गो काय नाही गो, उन्हान जरा चक्कर येली. हो. अहो बाबा कशाला उन्हाचं बाहेर पडता तुम्ही? तुम्हाला काही झालं असतं तर? तुम्हाला माहितीये, तुम्हाला ऍडमिट केल्याचं कळलं आणि नचीची काय अवस्था झाली काय सांगू. हातातली सगळी कामं टाकून धावत आलोय आम्ही. बाबा अहो तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी की नको? पण तुम्हाला काही झालं असतं तर आम्ही. अगो पण काय झालं का नाही ना? रामेश्वराची कृपा. हो आजी, खरंच देवाची कृपा. पण आम्हाला काळजी वाटतेच ना. आणि नची तो तुम्हाला माहिती आहे ना, बाबांच्या बाबतीत किती हळवा आहे ते. का असं काय केलंस तू? की बापाच्या नजरेची नजर मिळवायला लाज वाटते तुला? बाबा तुम्ही असं का बोलताय? काय हरवलंय का? काही विसरलायस? दे. फोटोकॉपीवाल्याने तुला शुभेच्छा दिल्या. काही मदत लागेल तर सांगा म्हणाला. खुश आहे तुझ्यावर. घे. अगदी आत्तापर्यंत, काल परवापर्यंत बाबा बाबा मला बॅट बॉल हवा, मला बागेत घेऊन चला म्हणून रडणार आपला नचिकेत आज खरंच खूप मोठा झालाय. फारच मोठा झालाय. मला आठवतंय कधी मित्रांनी चिडवलं ताबडतोब घरी यायचं, मला सांगायचं बाबा मला चिडवलं, मग तिथे समजूत काढायला बाप असायचं. क्रिकेटमध्ये घेतलं नाही, चिटिंग केलं कोणी, समज काढायला बाप असायचं. काय रे बरोबर ना? कधी कामासाठी बाहेरगावी जायला लागलो किंवा तुला शाळेत नाही यायला उशीर झाला, घासावीस व्हायचा. कसा रडायचा आठवत ना तुला? मग त्याची समजूत काढायला लागायची, बाबा रे आम्ही तुला सोडून जात नाही, आणि तू काय आता लहान आहेस का रडायला? मग तो म्हणायचा बाबा मला सोडून जाणार नाही ना तुम्ही. येवल्याच्या नचिकेत आज केवढा झालाय, खूप मोठा झालाय. अगदी आत्ता आत्ता आठवते मला, पण मी सायकल शिकवत होतो आठवतंय? तू पडशील म्हणून तुला भीती वाटायची, पण मी तुला समजून सांगायचो बाबा रे पडणार नाहीस, मी आहे धरायला. मला आठवतं दोनदा पडलास तू, पण तिसऱ्यांदा सावरलास, बॅलन्स सांभाळलास. त्यानंतर जो वेगाने सुटलास तू, पाडल इतक्या वेगाने मारत होता की मी तिथंच उभारून तुझं स्पीड बघत होतो, तुझा वेग बघत होतो. मला अभिमान वाटला माझ्या लेखाचा. आजही त्या पाडीचं पंख झालेत, सायकलचं विमान झालं, आणि त्याच विमानात बसून त्याच वेगानं तू आता आयुष्यात भरारी मारणार आहेस. अरे वेड्या, पण तू हे विसरलास की तुझा बाप अजूनही तिथं उभा आहे, जिथं मी सायकल सोडली तिथं. निदान मला कल्पना नाही द्यायची.
अहो अहो काय काय झालं कळेल का मला? कुठे चाललाय नचिकेत? परदेशी परदेशी? कायमच्या वास्तव्यासाठी आपल्याला परक करून. जाऊ दे त्याला. प्रत्येकाला आपले पंख असतात, आपलं आभाळ असतं, स्वतंत्र विचारसरणी असते. तुझ्याही आनंदात आमचा आनंद आहे रे, पण नाती तोडून ज्या पद्धतीने तू चाललास ना त्याचा त्रास होतो. नाही अडवत नाही मी त्याला, अजिबात नाही. त्याला जायचं जाऊ दे. परदेश नको परदेश नको असं म्हणत आयुष्य घालवलं मी. परके परके म्हणत लोकांचा राग केला मी. आपलाच मुलगा आपल्याला परका झालाय. चला भेटायची वेळ संपली. हो सगळंच संपलंय. बाबा मी निघा. मला सरी तशी बोलायचं. आजी तू दादा वहिनी सोबत घरी जा. मी थांबते इथे. नची तू पासपोर्ट आताच विसरून आला होतास. काळजी नको करूस, घेतलाय मी. अरे आता झालं ते झालं, विसरून जा ना. बाबा बरे आहेत, नशीब काही झालं नाही त्यांना. चल आता उशीर होतोय, जाऊया घरी. निशाद तू जा, मी थांबतोय. शिव तूही निघ आता. बराच उशीर झालाय आणि तुझ्यामुळे खूप मदत झाली. थँक्यू. अरे आप फिर से मदद की बात करके हमको शर्मिंदा कर रही हैं. नची त्याला जाऊन थँक्स बोल. त्याच्यामुळे बाबांचा जीव वाचलाय. जर बाबांना काही झालं असतं ना तर सगळं आपल्यावर आलं असतं. शिव थँक्स. आज तू बाबांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये आणलंस. पण आता मी आहे, तू गेलास तरी चालेल. आणि खरंच सांगतो, आपकी वजह से बाबा ठीक है. थैंक्स. ठीक नहीं है वो, मन में बहुत दुखी है वो. आप परदेश जो जा रहे हैं, आपकी वजह से बाबा ठीक है. ठीक नहीं है वो, मन में बहुत दुखी है वो. आप परदेश जो जा रहे हैं, काय तुला कोणी सांगितलं? माफ कीजिएगा, आपके पर्सनल मामले में बोलने का मुझे कोई हक तो नहीं है, पर हमारे मन में एक बात आई तो बता देते हैं. आप उम्र में हमसे बड़े हैं, तो छोटा भाई समझ के ही सुन लीजिएगा. आपके जाने की खबर आपके बाबा को हमारे सामने ही मिली थी. उनके चेहरे पे हमने एक बेबसी देखी. बहुत बड़ा झटका लगा था शायद उन्हें. बेटा दूर जा रहा है और उनको ये खबर यूं मिली. माँ होती तो बेटे से आके बात करती, 2-4 बातें सुनाती, अपनी नाराजगी जताती, पर बाप ऐसे नहीं होते. मन की बात नहीं बताते और फिर ये ऐसे तबीयत बिगाड़ लेते हैं अपनी. दोष आपका नहीं है. आपने अपने करियर को देखा, अपनी तरक्की को देखा, पर दोष उनका भी नहीं है. वो सिर्फ अपने बेटे से दूर नहीं होना चाहते. आपकी खुशी में उनकी खुशी है,
पर उस खुशी में अगर आपका साथ भी हो तो भैया वो खुशी कैसी जो परिवार के साथ नहीं बांट सको? वो तरक्की कैसी जो आपको अकेला कर दे? इससे अच्छा तो हम सब साथ मिलके। नचिक, आम्ही निघतोय. तू येतोयस का रिक्षापर्यंत? हाँ हो हाँ जी चल. सावकाश जा आणि घरी जाऊन दगदग करू नकोस. शिव थँक्स. नहीं, थँक यू व्हेरी मच. मेंशन नॉट. गौरी मी आलोच ना जाऊ. तुम्ही नका त्रास करून घेऊ. नचिकेतने निर्णय घेतलाय ना. फक्त मी समजावून सांगते, तो त्याचा निर्णय बदलेल. हा नक्की ऐकेल माझा. अहो त्याला बोलायला समजवायला कोणी नव्हतं ना, म्हणून त्यांनी असं. आपण नव्हतो घरात. असं नाही, मी समजावून सांगते त्याला. तुम्ही ताण नका घेऊ. हा एवढा मोठा निर्णय घेतलाय नचिकेतनी, आपल्याला विचारायचं सोड, साधी कल्पना सुद्धा दिली नाही. आणि तू काय समजून सांगणार? माझं ऐकेल नचिकेत. हे बघ सरिता, जे काही नचिकेतने ठरवलंय ते मी स्वीकारलंय आणि तूही ते स्वीकारवस असं मला वाटतं. मोठी झालीत मुलं आता, त्यांच्या पंखांना बळ आलंय. अगे एवढं मोठं आभाळ समोर असताना आपल्या या घराटीची ओढ का लागावी त्यांना? असं काही नसतं. मुलांना कल्पना असते, त्या घरट्यामध्ये त्यांचे आईबाप वाट पाहत असतात. मानली तर नाती असतात, नाही तर ओझं असतं. आपल्या नात्यांचं ओझं पोरांनी व्हावं असं मला नाही वाटत. आधारला आहोतच की आपण एकमेकाच्या. त्यांना गरज लागली तर त्यांच्या आधारासाठी आहोतच आपण, पण त्यांच्या आयुष्यातली अडचण नाही बनायची. आज जे झालं ते एका अर्थी बरंच झालं. डॉक्टर काही म्हणत, पण आता पहिली बेल वाजली. वॉर्निंग बेल. हो, अशी निर्वाणीची भाषा का बोलताय तुम्ही? हा एवढं खचून जाण्यासारखं काही झालेलं नाहीये. हा नचिकेतने जाण्याचा निर्णय घेतलाय, तो बघू ना आपण. मी आहे ना. हा आता एवढा त्रास करून घेण्याची काही गरज नाहीये, कळलं का? काडी काडी गोळा करून आपण जे घरटं बांधलं, त्या घरट्यातनं कोणाला जायचं तर जाऊ दे. आपण आहोत ना एकमेकांना, आणि आयुष्यभर राहणार आहोत. सरिता, वॉर्निंग बेलचा विषय पुन्हा काढायचा नाही. असलं चुकून सुद्धा बोलायचं नाही. नाही बोलणार, आय प्रॉमिस यू. ओके, आता ही खचून जाण्याची वेळ नाही. आपण जो मानू भरायचं, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. नचिकेत तर स्वतःच्या पायावर उभा आहे, स्वतंत्र आहे, पण आपलं कर्तव्य केलं. आता विचार गौरीचा. आणि मी ठरवलंय लवकरात लवकर गौरीचं लग्न करायचं. पानी. थैंक यू. देखिए, ऐसे मायूस होने से कुछ नहीं होगा. हमारी दादी कहती है कि जिंदगी हिम्मत से जी जाती है. माझी हिम्मत माझे आई बाप आहेत, आणि तेच असे खचले तर मी कशी उभी राहणार? आप भी तो उनकी हिम्मत हो, ताकत हो. आज जैसे आप सब कुछ संभाल रही थी, कारण मला काही सुचत नव्हतं आणि करणार दुसरं कोणी नव्हतं. पण बाबा आता ठीक आहेत तर माझे हातपाय गळालेत. खूप हेल्पलेस वाटतंय. हेल्पलेस.
हेल्पलेस इस वक्त आपके आई बाबा है, और ऐसे में आपको डबल हिम्मत जुटानी पड़ेगी, और आप जुटा सकती हैं। हम जानते हैं, बस यही हिम्मत अपने बाबा को जाके दीजिए। अंदर जाइए और उनको बताइए कि आप उनका साथ कभी नहीं छोड़ेंगे। आपके 2 शब्द भी उनकी ताकत बन सकते हैं। गौरी, बघ बाबा काय म्हणतात. नंतर ऐकेन. बाबा आधी माझा ऐका. दादाने खूप मोठा निर्णय घेतलाय मला माहिती आहे, पण त्यात त्याची प्रगती आहे, त्याचा आनंद आहे. त्याला जायचं असेल तर जाऊ द्या, मी आहे ना. हा, मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही. तुमच्या सोबत राहील कायम. हे बघ बेटा, आता बाबा ठीक आहेत. हा, आणि तू आहेसच ग बाबांसाठी. पण लेकीला, म्हणजे कितीही लाडकी असली लेक तरी तिला कधी ना कधी लग्न करून सासरी जावंच लागतं. काय हो? हो नाही असेल, पण मला नाही जायचं. आणि बाबा, मी कधी लग्नच करणार नाही. काहे दिया परदेस